नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर बटनवर प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आता लवकरच या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढील अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली जाणार असून लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची सरकारकडून पुन्हा तपासणी केली जाणार असून या पुनर्तपासणीमध्ये किंवा फेरपडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र आढळतील त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत. तर बघूया आता लाडकी बहीण योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहेत व कोण अपात्र असणार आहेत. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला ह्या लाभासाठी पात्र असणार आहेत. तसेच ज्या कुटुंबांचे महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलाकडे किंवा तिच्या कुटुंबांच्याकडे ट्रॅक्टर सोडून कोणतेही 4 चाकी वाहन असेल तर त्या महिला अपात्र ठरणार आहेत. कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी तत्त्वावर नोकरी करत असतील तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनासारख्या आर्थिक लाभाच्या योजना आहेत की त्या सरकारी आहेत आणि त्या योजनेतून काही महिलांना लाभ भेटत आहे, तर अशा महिलांना ही योजना लागू राहणार नाही. किंवा ज्या महिला ज्यांच्या कुटुंबातील लोक आयकर भरत असतील अशा महिलांना देखील या योजनेतून अपात्र केले जाणार आहे. मित्रांनो, निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्या सर्व महिलांचे अर्ज पात्र करून त्याच्यावरती शासनाकडून हप्ते सोडण्यात आले होते. परंतु आता हे सर्व जे लाडक्या बहिणींचे फॉर्म असतील किंवा अर्ज असतील यांची फेरतपासणी किंवा पडताळणी ही शासनाकडून होणार आहे व ज्या महिला खरोखरच या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलाच फक्त या योजनेसाठी राहणार आहेत. मित्रांनो, खरोखरच ही महिला सशक्तीकरणाची चांगली योजना आहे व यामध्ये फक्त पात्र महिलाच लाभ घेऊ शकतात. तर ही होती आजची आपली या व्हिडिओची माहिती. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील माहिती अशीच महत्त्वाची तुम्हाला मी देत राहीन. धन्यवाद.